पुण्यामध्ये वाहतूक पोलिसांनी आरएमसी मिक्सर वाहनांसाठी वाहतूक नियमांमध्ये बदल केले। शहरातल्या रस्त्यांवर जड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी बदल करण्यात आले। बुधवार, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी गर्दीच्या वेळेमध्ये वाहतुकीच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे। शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिक दौऱ्यावर असणार आहेत। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत। या बैठकीला मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे उपस्थित राहणार आहेत। संघटना मजबूतीकरण आणि इतर मुद्द्यांवर शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत श्रीकांत शिंदे चर्चा करणार आहेत। शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे 24 मे रोजी नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत। पक्ष संघटना वाढवण्यासह नाशिकमध्ये पक्षाची आणखी पडझड होऊ नये यासाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। पक्षाच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय। संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या 2084 शाळांमधील भौतिक सुविधांसह मध्यान्ह भोजन योजनेच्या सुविधांचा तपासणीचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार आजपासून तपासणीला सुरुवात होतीये। हा उपक्रम 30 मे पर्यंत चालेल। संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलंय। कन्नड शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं 70 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आलेत आणि या यंत्रणेमुळे शहरावर पोलीस प्रशासनाची अधिक प्रभावी नजर राहणार आहे।